आढळून आलेला नाही. मात्र जो कोणी आरोपी होता तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता, त्यामुळे राजीनामा घेणं आम्हाला गरजेचं वाटलं. मात्र धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा आढळला नाही असं फडणवीस म्हणाले. उत्तर तर फडणवीस साहेबांनी स्वतःला दिलंय ना. मग की तो नंबर 1चा आरोपी त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला. फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांच्याच उत्तरात त्यांनाच उत्तर मिळालेलं आहे की ते म्हणतात त्यांच्या जवळचा होता 1 नंबरच्या आरोपीच्या, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. याचा अर्थ असा होतो 1 नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता. क्रमांक 1, चौकशी करा. हो, कार्यालयाचं काम 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही. दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे. मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे. तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे. पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला, जो पळून गेलेला आरोपी फरार आता, त्यांनी सुद्धा त्याला कॉल केलेले. तो मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे कामं, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं 1 नंबरचा आरोपी करीत होता. 5वं की ती आवादा कंपनी कोणची आहे ना त्यांची आणि यांची, हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती, हे खरं आहे, हे खोटं नाही. आणि 6वं महत्त्वाचं, SIT जवळ पुरावे आहेत, CID जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडणीत रोल आहे. म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की SITकडं आणि CIDकडं त्याचे पुरावे आहेत, तर त्याला 302 मध्ये 6 आरोपी करा. हे फडणवीस साहेबाचं म्हणणं काम आहे. फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. SITकडं CIDकडं पुरावे नाही आहेत, म्हणून पुरावे आहेत, त्यांना सापडलेले सुद्धा आहेत. पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला 6 आरोपी केलं जाणार नाही. हे सत्य. तुम्ही त्याची चौकशी करा, प्रॉपर्टीत करा. 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी आहे. 6 आरोपी 100% धनंजय मुंडे, कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघावं लागत नव्हत्या. सगळे छक्के पंजे राजकीय डावं तो 1 नंबरचा आरोपी खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा. काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची. लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायचं. ही त्या 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे. मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे. SITकडे CIDकडे पुरावे. फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे SITला आणि CIDला की त्याला 302चा आरोपी करा. फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे. काय केलं गेलं पाहिजे हे सगळं करण्यासाठी? फडणवीस स्वतः गृहमंत्रीच असं म्हणत असतात. नाही, खोटं बोलत आहेत फडणवीस साहेब. एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे. नंबर 1चा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितलं आत्ता की त्यांनी सांगितले, फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतला आहे की तो 1 नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून. म्हणजे पुरावा इथंच सापडला तुम्हालाच, ती जवळचा आहे. तर खंडणी मागताना, खून करताना याला सगळ्या माहिती होत्या. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप वंजारी बांधवाच्या सुद्धा खून केले, तेही त्याला माहीत होते. कोणाचे प्लॉट बळकायचे, दादागिरी कशी करायची, काय करायची, याने मोकळीक दिली त्याला सोडायला. आणि कोणाचा पण तो काटा काढायचा 1 नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा. त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब. जाऊ द्या, आणखीन एकदा चौकशी करा. पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की 1 नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा आहे का. दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं 1 नंबरचा आरोपी बघत होता का. त्याची तिसरी चौकशी करा, व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला 1 नंबरचा आरोपी पार्टनर आहे का नाही, करा चौकशी त्याची. चौथं की खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का नाही केला, याचं उत्तर एक केला आहे. हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत, याच्यात काही खोटं नाही. ह्यो खून करत होता,
आणि तो ती वाट मोकळी करून द्यायचा. पैसे मागायचा, याला निवडणुकीत खर्चायला द्यायचा. याला त्या टायमाला गोड लागत होतं. 5वी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने. फडणवीस साहेबांनी त्या आवादा कंपनीचं आणि यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली, त्यावेळेचे CDR काढा, त्यावेळेचे CCTV फुटेज काढा. अहो हे सगळं सत्य आहे, नाकारू नका. एक गुंड फडणवीस साहेब, एक गुंड सांभाळू नका, तुमचं सरकार बदनाम होत आहे. एकासाठी गरिबाला तुम्हाला सगळं करायला जमतं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमतात. गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनावर गुन्हे दाखल करायला जमतात. मग याला कशामुळे सोडताय? एक गेल्याने काय फरक पडणार आहे फडणवीस साहेबाला? एक आमदार गेल्याने काय फरक पडणार आहे? दुसरा तुमचाच येईन तिथं. याला गुंडाला संभळू नका, नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डागायला लागत राहील. फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही ऐका. तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात तो आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आणि त्याला दम निघणार नाही. कारण त्याला पैशाशिवाय आणि पदाशिवाय करमत नाही. इतका लालची आहे तो धनंजय मुंडे. तो आणखीन एखादं कांड करीन, राहिलेली सगळी टोळी आत घालीन पुन्हा, आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून टाकील देव. त्याच्यामुळे त्याला आत्ताच 302 मध्ये तो जातोय, तो आहे, त्याला जाऊ द्या, वाचू नका, ही विनंती आहे तुम्हाला. पण मग या सगळ्या प्रकरणात 302 मध्ये धनंजय मुंडे यांना घेण्यात यावं किंवा त्यांचं आमदारकी सुद्धा रद्द करण्यात येईल अशी मागणी केली जाते. या सगळ्या मागण्यांसाठी तुम्ही या पुढच्या काळात काय करणार आहात? नियोजन आहे का? आता याची पुरी टोळी आज जो सर मी गप नाही बसणार. त्याचं कारण पण तसंच आहे बघा. त्याचं कारण बी तसंच आहे. हे त्याची इतकी माजुरी टोळी आहे ना ती. त्याला कोणची जात कळत नाही, त्याला धर्म कळत नाही, माणुसकी कळत नाही, काय नाही, माजरडेली ती. हे सगळे लोक सारखेच आहेत. हे तांब्याभर पाणी द्यायच्या लायकी सुद्धा नाही. संतोष भैयाचा झालेला खून किती क्रूर केला ह्या बघितल्याच्या नंतर राज्यातल्या प्रत्येक जनतेचं मन त्यांच्याविषयी बदललेलं आहे, दूषित झालेलं आहे. अजिबात कोणची जनता त्यांना जवळ करीत नाही. मराठ्यांनी तर त्यांना जवळच करू नये. कोणी पण असो, तांब्याभर पाणीसुद्धा ह्याला कधीच देऊ नये. कारण हे इतक्या माजरडेले उग्रट लोक आहेत. खूप म्हणजे कुठलाच धर्म असा नसेल, इतके क्रूर लोक आहेत. यांना इथून पुढं जवळ करू नका. कारण हे इतके गुंडगिरी करतात, दारू पिऊन शादी देतात, लोकाला मोटरसायकलचे कट हाणतात, 4 व्हीलर गाडीची गाड्या लावतील, नाटकच करतील. अहो हे इतके जातीवादी ही टोळी भयंकर. हे लोकांच्या त्यांचे पोरं टाकलेले शाळेतले पोरंसुद्धा काढून घ्यायलेत बघा. इतके जातीवादी येते, इतके जातीवादी. सप्ते जरी असले ना तिथं सुद्धा जातीवाद करते ते, सप्त्यात सुद्धा इतके जातीवादी येते ही टोळी ना. हिचा नायनाट करणार आम्ही पुढच्या काळात. ही सगळे जेलातच टाकणार, सोडत नाही त्यांना, आम्ही कधी सोडणार नाही. जातीवादी कोण? म्हणजे वंजाराची जात म्हणून जातीवादी? नाही, टोळी, धनंजय मुंडेची टोळी. त्यांच्यातले चांगले लोक आहेत राव, त्यांच्यातले काय काय चांगले लोक आहेत. ही टोळी ना इतकी माजुरडी आहे. ही अर्धी आज जेलात गेली, अर्धी राहिलेले घालणार आहे. त्यांना सुट्टीच नाही. फक्त इथून पुढे तुम्ही मराठ्याला त्रास द्या म्हणा. तुम्हाला सांगतो, जमिनीत बांध फोडते, लोकांच्या गाड्या जाऊन देणार नाहीत, कोणाचे मोटरी जे तळ्यातले फेकून देतील, कुठं त्यांच्या प्लॉट शेजारी प्लॉट असला त्याच्यावर अतिक्रमण करते. येता जाताना कोणी प्लॉटवर किंवा असं काही त्यांच्या मनासारखं केलं नाही की शाळेत जाताना मुलीला छेडतील, दादागिरी करतील, बलात्कार करतील, काही पण. त्या पोलीस, त्या टोळीसुद्धा काही पोलिस बी आहेत. धन्या मुंड्याच्या टोळी पोलिसची सुद्धा काही टोळी आहेत. काही जण केसेस घेणार नाहीत गोरगरिबाच्या. आता ते पाटोदा तालुक्यात एक गाव आहे, पिठी नायगाव, तिथं एका धनगराच्या पोराला तळ्यात मारून टाकले. ते तर गुन्हाच घेत नाही आहेत. एकुलते एक लेकरू मारून टाकलं त्या माणसाचं. ते धाय मोकळून रडत आहे. कारण तिथला पी आहे, त्याच्या टोळीतला आहे, नाही घेणार. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. याच्यामुळं यांना हे दारू पिऊन बस स्टँडला शा देते, कुठं चौकात शा देते. इथून पुढं यांनी शा दिल्या नाही. आता आमचा मोर्चा तिकडं वळालेला. आता मोहीम त्यांच्यावरच. आता याला जेर बंद करतो, सगळ्याला सडीतच जेरला. यांना सुट्टी नाही. आता या प्रकरणात तुमची ही भूमिका आहे. मात्र जालन्याचं जे प्रकरण घडलं होतं, ज्या तरुणाला लोखंडी सळीने चटके दिले होते, तर आता जे आपले हक्की आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की तो जो नवनाथ दोंड नावाचा कार्यकर्ता आहे, तो मनोज जरंगे यांचा राईट हँड आहे आणि तो कुऱ्हाडीने वार करत असल्याचं सुद्धा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. तो गटा गटाचा तालुका प्रमुख आहे आणि अशा स्वरूपाची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि हे तुमच्या राईट हँड कडून झालंय असं त्याचं म्हणणं आहे. नाही, कसल्याचे प्रश्न ना काही चिरजो, किचडाचे प्रश्न ना काही चिरजो. त्याला माणूस ही लागतो, महत्त्व असणारा लागतो. कारण आपण कालच प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपण समर्थन करत नाही.
मराठे अस्सल येतं चुकीला कधी साथ देत नाहीत. आणि परवा बी सांगितलं, काल बी सांगितलं. म्हणून त्यात काय आम्ही का मोर्चे काढले, रास्ता रोको केले, इथं क्रांती चौकात रास्ता रोको सभा घेतल्या होत्या. तसं नाही करत आम्ही. आम्ही जातीवादी नाहीत. कोणाच्या लेकराला त्रास झाला, वेदना झाल्या ना, आम्हालाही वेदना झाल्यात त्याच्या. असे वागणारे लोक आहेत आम्ही. आम्ही चुकीचं समर्थन करणारे नाही. आणि असले कसल्याला महत्त्व देत नाही मी, आणि कसल्याचं विचारित जाऊ नका. अहो काही बी, मी काय म्हणलो तुम्हाला की आत्ताच की मी कोणालाच काय मी काय सांगितलं तुम्हाला, मी कोणाचंच समर्थन करत नाही कधीच. आत्ताच नाही, माझ्या 20-22 वर्षाच्या सामाजिक करिअरमध्ये मी कोणाचंच समर्थन करत नाही आणि करणार बी नाही. पुढे म्हणताय ना की तुमच्या सांगण्यावरून केलंय म्हणून. त्या किचडाचं काय काढीत अरे, की असल्याचं काय, ज्याला जातीवादाचा नाद आहे ना. राईट हँड किंवा कार्यकर्ता किंवा तुमचा सहकारी किंवा ओळखीचा वगैरे, अरे मी तिकडे जे आंदोलन तुमचे मोर्चे वगैरे झाले त्यात तो सहभागी होता. अरे 6.5 करोड मराठी होते सहभागी. तो जरा जास्त जवळ. त्यात तुम्ही बी होतात. मग उद्या तुमचे माझ्यासंग फोटो आहेत. असलं नाही, माणसाला महत्त्व दिलं पाहिजे. हाई कोण, हे हाई कोण. आपण समर्थन केलं का लेकराचं, त्याला मारलं म्हणून नाही. आमच्या संवेदनशील आहेत आम्ही प्रामाणिक लोक आहेत. आमच्यावर चांगले संस्कार आहेत. असले भिकार चाळे नाही करत आम्ही. ते काहीला सवय असते विनाकारण फोटो दाखवायची, आणि जातीय तेढ कसा निर्माण होईल. धनगरातन मराठ्यात कवाच होणार नाही जिंदगीत. धनगरातन मराठ्यात यांनी कितीही प्रयत्न केले, कधीच वाद होणार नाही, कधीच. कारण धनगर समाज एक मायवळ समाज आहे, संस्कार असणारा समाज आहे. हे या धन्या मुंड्याच्या टोळीसारखा उद्धट नाही आहे. हा, धन्या मुंडे बाकीच्या जातीतले बनितोय, तो बनितोय. असं बोला तसं बोला म्हणजे तेढ निर्माण होईल, हे होईल. हे जातीवादाचं गढूळ विचाराचे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा विचार आम्ही नाही करत. आम्ही गावखेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक मजेत आहेत. जिथं चूक झाली त्याला चूकच म्हणतो. कधीच जातीची बाजू घेऊन पळत नाहीत आम्ही, कधीच. मी होतो कधीच समर्थन करणार नाही. लास्ट शब्द माझा, कधीच. चूक झाली त्या चुकीचं समर्थन कधीच आपण करणार नाही. तुम्ही ज्या शिरूर तालुक्याच्या आहे तिथला देखील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक भोसले नावाचा व्यक्ती बॅटनं एका सामान्य तरुणाला बेदम मारहाण करतो. मग काय शिरूर, मी एक शिरूर तालुक्याचा आहे म्हणून काय तालुक्यात राहू नका. तुम्ही शिरूर तालुक्याचेच आहेत. तसं नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या गावाच्या जवळच गाव आहे ते, पण मुळातच अशा असले काय या वृत्त्या चांगल्या नाहीत, या वृत्त्या चांगल्या नाहीत. हे वृत्त्या चांगल्या नाही त्यांची. असल्या वृत्तीला ना पोलिसच नीट करू शकते. ह्या वृत्त्या नीट नाही. याला गावाचा त्याचा काय उपयोग नाही. आपण कोणत्या तालुक्याचे दण कुडले, वृत्ती नीट असली ना माणूस नीट राहतो. ह्या वृत्त्याच चांगल्या नाहीत. त्यांची काही विशिष्ट राजकीय म्हणजे सुरेश धसांशी पण संबंध असणार. पण हे वाटतं की सुरेशांना दस म्हणलेत, वाटतं की त्याला जर तो कोणी केस दिली तर मी सांगितलंय पोलीस स्टेशनला त्याला अटक करा, असं काहीतरी मी ऐकलंय. हां, सुरेशांना दस म्हणलेत ना वाटतं. मग कुठं समर्थन थोडंच केलंय चुकीला. मी ते सांगितलं, चुकीला माफच नाही पाहिजे. मग ते कोणी बी असू दे. चांगलं नाही. नियतीच चांगली नाही हो. भंगार चाले सगळे. हां, आणि सगळेच थोडे तसले आहेत. हे टोळ्या बाकीचे सगळे चांगले आहेत. आपापल्याला टोळ्या. याचबरोबर माझी आणखीन एक फडणवीस साहेबांना विनंती आहे की फडणवीस साहेब, 2 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना माझं सांगणं आहे की 2 वर्ष होत आले हे लढा सुरू आहे मराठा आरक्षणाचा. 29 ऑगस्ट 2023 पासूनची आमची मागणी की महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे. मराठा आणि कुणबी एक. प्रामाणिकपणानं 1 मिनिटामध्ये तुम्हाला सरकार म्हणून फडणवीस साहेबांना सांगतो की 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. तसा 1 जून 2004ला सुद्धा अध्यादेश त्या पद्धतीचा काढलेला आहे की मराठा आणि कुणबी एक आहे. जर 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तर आपण या अधिवेशनात मराठा आणि कुणबी एक आहे याला मंजुरी देऊन तात्काळ अंमलबजावणी करून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावेत यासाठी या अधिवेशनात आपण तातडीनं अंमलबजावणी करावी ही तुम्हाला विनंती आहे. कारण
मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी होती, कारण बाकीच्यांनासुद्धा तसंच आरक्षण दिलेलं गेलेलं आहे. हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीरपणानं पुन्हा एकदा हा विषयाला हात घालतो आहे की बाकीच्यांना जे आरक्षण दिलं गेलं, काहींना त्यांना पोटजात उपजात म्हणून दिलं, त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून दिलं आहे, तर कुणबी आणि मराठ्यांचासुद्धा व्यवसाय एक आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होती, पोटजात उपजात म्हणून तुम्ही या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची या अधिवेशनात ते लागू करावं आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. दुसरं असं की 1.25 वर्ष होत आलं आहे सगळ्या स्वऱ्याची अंमलबजावणीचा करण्यासाठीची अधिसूचना काढलेली, तिला तात्काळ लागू करून तिची अंमलबजावणी करावी. सगळ्या स्वऱ्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही सुद्धा विनंती आहे. तिसरं असं की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर आणि औंध संस्थांचे जे पुरावे आहेत हे तातडीनं याच अधिवेशनात घेऊन आपण लागू करावेत ही विनंती आहे. सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेले जवळपास आता 2.25 वर्ष झालेत हे शब्द देऊ. 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, 1 महिन्याचा वेळ द्या, असं करून 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 2.25 वर्ष झालेत. या राज्यातल्या अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घेण्याचा, सरसकट घेण्याचा तुमच्या मंत्री महोदयांनी तुमच्या माध्यमातून शब्द दिलेला आहे. त्यावेळेस ती पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही स्मरण करून द्यायला लागलो, आठवण करून द्यायला लागलो. त्याची आठवण ठेवा, सगळ्या केसेस मागं घ्या. आपल्या माननीय शिंदेसाहेबाची जी ज्येष्ठ शिंदेसाहेबाची समिती गठीत केलेली, तिला मुदतवाढ दिली, परंतु ती काम करीत नाही आहे. म्हणजे हे 5वी मागणी 6वी की ती काम करत नाही, फक्त मुदतवाढ दिली. फसवी होऊ नये गोरगरीब मराठ्यांची. गरीब होणं हे का पाप नाही आहे का? गरीब होणं पाप आहे? गरीब मराठ्यांना न्याय देऊ नये असं काही लिहिलेलं नाही आहे. गरिबांना न्याय मिळू द्या. शिंदे समिती काम करत नाही आहे, व्हॅलिडिटी देत नाहीत. ज्या नोंदी निघाल्यात त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही आहेत. नोंदी असूनसुद्धा शोधल्या जात नाहीत. काहींकडं अधिकारी नोंदी असून वंशावळीच्या नावाखाली विनाकारण वेटीस लोकांना धरत आहेत आणि व्हॅलिडिटी पण देत नाही आहेत. हे सगळं थांबवावं. कक्षसुद्धा आणखी स्थापन केलेले नाहीत आणि शिंदे साहेबाच्या समितीला 24 घंटे नोंदी शोधायच्या कामाला लावावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. आमची 6वी मागणी तुमच्याकडं अशी आहे की बलिदान गेलेले कुटुंब मराठा आरक्षणासाठी, त्यांना सरकारी नोकऱ्या आणखीन आपण दिलेल्या नाहीत. ते साधं काम असूनसुद्धा केलेलं नाही आहे. त्या लेकरं आणि त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात म्हणजे तुम्ही तो हसण्यावर विषय नेऊ नका. शेवटी आमचे कोणाचे तरी लेकरं बाळ गेलेत, कोणाचं तरी काळजं गेलेत, कोणाचं तरी कंपाळाचं कुंकू पुसलं आहे, याची मात्र आठवण असू द्या. आणि त्यांच्या नोकऱ्या आणि निधी द्यायच्या राहिलेत त्या तातडीनं द्या. आम्ही तुमच्याकडं अशा 8 ते 9 मागण्या दिलेल्या आहेत. त्या सगळ्याची अंमलबजावणी करूत म्हणून आपण सांगितलेलं आहे. आणि विशेष करून आणखीन याला जोडून एक आठवण करून द्यायची, ज्या 8-9 मागण्या होत्या त्या सोडवण्यासाठी 4 मागण्या तुम्ही तात्काळ लगेच सोडवतोत म्हणून तुमचे प्रतिनिधी तुम्ही फडणवीस साहेब पाठवले होते अंतरवालीला. त्यांनी ते सोडवलं, तात्काळ म्हणलेले आहेत. आणि राहिलेले 4 याला 2-3 महिने द्या, म्हणजे त्या सगळ्या सोयऱ्याची पण अंमलबजावणी आहे. मराठा आणि कुणबी एक आहे 83 क्रमांकाला, ही सुद्धा त्याच्यात मागणी आहे. राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी त्याच्यात आम्ही 2 ते 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. पण ह्या जे 4 मागण्या आहेत, हैदराबादचं गॅझेटियर, केसेस, हे जे 4 मागण्या आहेत शिंदेसाहेबाची समिती, ह्या तुम्ही तात्काळ करू म्हणले होते. आणखी याच अधिवेशनात 3ही गॅझेटियर तुम्ही हैदराबादच्या गॅझेटियरसह लागू करा ही विनंती आहे. कारण गरीब होणं हे का पाप नाही आहे. माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं आहे, तो नोकरीपासून शिक्षणापासून वंचित राहायला लागला आहे. हो, तुम्हाला माझी विनंती आहे, नसतं आम्हाला नाविलाजानं उठाव पुन्हा करावा लागणार आहे. आणि आम्ही जे आझाद झालो नाही जे आम्हाला वाटतं आहे ना, या आझादीसाठी आमच्या नसात आता वादळ घुसलेलं आहे. आमच्या रक्तात आता न्यायासाठी आम्ही पेटून उठणार आहेत. फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, ज्या वेळेस मग मी मनावर घेतो त्यावेळेस मी कोणत्या टोकाला जातो मग मी त्याचा विचार करत नाही आहे. आम्ही आझादच नाही आहेत. आमचं हक्काचं 75 वर्षापासून ते 150 वर्षापासून असलेलं आरक्षण
75 वर्षापासून आम्ही अन्याय बघतोय. शेवटी आमच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. त्यावेळेस आम्ही सगळ्या पक्षात जरी मराठी असलोत, आम्ही विखरून जरी असलोत, तर लेकराच्या भविष्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊन आंदोलन करू शकतो फडणवीस साहेब. कारण आमचं ते हक्काचं आरक्षण आहे. आम्ही आणखीन आझाद झालोच नाहीत. मग ते आझादी मिळवण्यासाठी आमच्या मग नसात वादळ घुसलेलं आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा की नाविलाजानं सरकारच्या आम्ही बाजूने आहेत. तुम्हाला पश्चाताप येईल असं आम्हाला पाऊल उचलायला लावू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका. एक प्रश्न असा होता की SIT ने एक पत्र लिहिलेलं होतं रजिस्ट्री ऑफिसला, आणि त्यांनी 2020 ते 2024च्या काळात वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या घरच्यांवर किती व्यवहार झाले त्याची माहिती मागितली होती. तर कोट्यावधीचे शेत जमिनी आणि प्लॉट खरेदी केल्याचं कागदपत्राच्या आधारे SITला समोर आलं, ज्यामध्ये मुलगा, पत्नी आणि वाल्मिक कराडच्या नावावर पण मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदीचा व्यवहार झाला. काय दादा बरं का की तो माणूस त्याच्या नावावरती प्रॉपर्टी ठेवत होता धनंजय मुंडेची. म्हणून फडणवीस साहेबाला आपण दुसऱ्यांदा विनंती करतोय की तुम्हाला जो वाटतंय की तो आढळला नाही, तो त्याच्यातच आहे. पुन्हा एकदा 1 नंबरच्या आरोपीची चौकशी करा. ही प्रॉपर्टी तो कोणासाठी कमवली, खंडाने कोणासाठी मागितल्या, निवडणुकीत तो ह्यो पैसा धनंजय मुंडेला खून करून वापरायला दिला का नाही दिला. त्याच्या नावावरची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे. आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता, कार्यालयाचं कामकाज, व्यवसायाचं पण, आणि तो बऱ्याच ठिकाणी पार्टनरसुद्धा आहे. आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या 1 नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील, त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतो आहे. कारण ते धनंजय मुंडेच्या प्रॉपर्ट्या त्या जप्त होणंही गरजेचं आहे सगळ्या. आणि व्यवहार यांनी सगळे त्याच्यासाठीच केलेले आहेत. 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले आहेत. धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई. आणि SITकडे CIDकडे तसे पुरावे आहेत. फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत. तुम्ही त्याचा पुनर्तपास करा, किंवा आता तपासणी पुरवणी अहवाल जेव्हा पुरवणी अहवाल येईल त्याच्यातसुद्धा बघा तुम्ही की 100% धनंजय मुंडे तपासात येणार. फक्त त्याला चौकशीला घ्या. त्याला ह्या 5-7 चौकशाला फडणवीस साहेबांनी घ्या. फडणवीस साहेब 100% म्हणतील की खरोखरच धनंजय मुंडे 302 मध्ये आहे. फक्त तुम्ही त्याला तपासाला पुन्हा एकदा घ्या. ओके, धन्यवाद. धनंजय देशमुखांनी एक असं म्हटलंय की जर देवेंद्र फडणवीसांकडे पुरावे नसतील तर मी त्यांना देईन. पुरावे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, फडणवीस साहेब तुमच्याकडे पुरावे आहेत. तुमच्याच प्रश्नात तुमजवळ एक पुरावा आहे, राहिला आता दुसरा पुरावा. SITकडे CIDकडे पुरावे आहेत धनंजय मुंडेचे. प्रामाणिकपणे सांगतो, आणि ती एक ना एक दिवस उघडे पडणार. एक ना एक दिवस या तपासाचा पुनर्तपास होणार. कधी ना काळी होणार. 5 वर्षांनी होणार, 10 वर्षांनी होणार, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी पुनर्तपास संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणाचा होणार. जिथं जिथं आम्हाला वाटतं तुम्ही खुट्या मारल्या, पाचरं मारल्या, त्याचा तपास होणार, पुनर्तपास होणार. हे तुम्हाला आजपासूनच सांगून ठेवतो आम्ही. पण तुमच्यावरच आमची शंका नाही आहे फडणवीस साहेब. त्याच्यापेक्षा तुम्ही SITला पुन्हा एकदा CIDला विश्वासात घ्या. प्लीज माझी विनंती आहे फडणवीस साहेबाला, SITला, CIDला, पोलीस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे एकदा विश्वासात घ्या आणि सागर बंगल्यावर त्यांना एकदा घेऊन फक्त बसा. आणि धनंजय मुंडे त्यात आहे का नाही एकदा खाजगीत विचारा. तुम्हाला शॉट बसन फडणवीस साहेब. इतके पुरावे SITकडे, CIDकडे आणि पोलिसाकडे. फक्त पोलिसांना विश्वासात घ्या आणि त्यांना आत्मविश्वास द्या. पोलिसांना, तपास अधिकाऱ्यांना की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, तुमच्या नोकरीला पण काही होणार नाही, आणि धनंजय मुंडे तुम्हाला पुन्हा त्रास कधी देणार बी नाही. एवढाच फक्त आत्मविश्वास द्या. तुमच्याजवळ SIT, CID आणि बीडचे पोलीस अधिकारी ट्रक भरून ढीग घालतील पुरावेचे. बघा, आमच्या शब्दावर एकदा विश्वास ठेवून बघा फडणवीस साहेब. इतके पुरावे आहेत. तो SIT आणि CIDकडे पुरावे आहेत. दुसरं सगळं कार्यालयाचं कामकाज धनंजय मुंडेचं, तो 1 नंबरचा आरोपी बघत होता. तो प्रत्येक व्यवसायात त्याला पार्टनर आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या धनंजय मुंडेच्या आहेत. जेवढे खुनं केले आत्तापर्यंत त्यांनी, जेवढ्या
या 25 वर्षात खंडाण्या मागितल्यात, हे सगळे पैसे त्यांनी धनंजय मुंडेला दिलेले. 25 वर्षाचे जर धनंजय मुंडेचे CADR काढले त्या दोघांचे आरोपीचे आणि त्यांचे, तर तुम्हाला 25 ते 30 वेळेस 302 दाखल करावं लागते त्याच्यात, आणि 30-40 वेळेस फाशी द्यावं लागेल त्याला. इतके पुरावे, इतके पुरावे. शब्दावर विश्वास ठेवा फडणवीस साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.